महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 चे प्रतिनिधी आले तर रानमसले गावामध्ये 247 मोहोळ विधानसभेचे रणधुमाळी चालू आहे। तर नाव सांगा सर। माझं नाव अमर गजघाटे। आता रानमसले गावामध्ये रणधुमाळी काय चालू आहे? मतदाराची कोणाला मताची काय चालू आहे? काय हालचाल काय चालू आहे? आतापर्यंत मोहोळ तालुक्यावर बऱ्याच मोठमोठ्या हस्तीने राज्य केलं, त्यांनी कधी मोहोळचा इतिहास केला नाही हो। आपल्या वाडी वस्तीतल्या गावाला आमदार कोण आहे? चालू आमदाराला काही सुन मानेत। त्यांनी काय निधी आणला? कुठं काय निधी आणलाय? त्यांची रणधुमाळी कशाच्या आधारावर चालू आहे? त्यांची काय हुकुमशाहीच्या आधारावर चालू असेल। काय केले त्यांनी आतापर्यंत? जास्त निधी आणला म्हणते त्यांनी। अहो निधी आणलाय, पेपरवर निधी आणणं आणि लोकांना दाखवणं, जनतेला दाखवणं किंवा ती काम करणं, त्याला निधी म्हणते ती। दुष्काळमध्ये तुमच्या गावाला दुष्काळ पडला होता, त्या टायमाला त्यांनी यशवंत मानेने काय प्रत्युत्तर दिलं नाही? काय टँकर म्हणा काय चालू केलं नाही? रानमसले गावाला गेली 25 वर्ष झालं दुष्काळ चालू आहे। आमच्या गावाला अजून नळाचं पाणी नाही। लोक 3-3, 4-4 किलोमीटरवरून पाणी आणून पाणी पिते ती। ही जग जाहीर आहे, कुणाला पण विचारा। कुठे गेला मग ती निधी? त्यांचा विरोधक राजू खरे आहेत, त्यांचं काय चालू आहे? खरे साहेबांचं मी म्हणत नाही, खरे साहेबांनी टँकर दिलं हे आता मला बी मान्य आहे। अहो टँकर दिलं म्हणजे किती दिलं? आज इलेक्शन जवळ आले म्हणून तुम्ही 4 महिने टँकर दिलं, पण ते टँकर किती लोकांना दिलं? आज माझी परिस्थिती, आज मी खालच्या गलीला राहतोय, स्टँडवर पाणी आहे, स्टँडवर सुद्धा पाणी मिळलं नाही। कुठल्या तरी एका गलीला पाणी मिळतंय, गावाला टँकर दिला असं होत नाही हो। अपक्ष उमेदवार राखी वंगाळे त्यांचं काय नाही, त्यांच्याबद्दल बोलायला गेलं तर आम्ही आज अपक्ष उमेदवाराला निवडून आणणार आहे आणि काळ्या दगडावरची पांढरी रेषा अशी माझी समजा। रॉकी बंगाळे यांचं चिन्ह आहे ऊस शेतकरी, ह्याला प्रचंड बहुमताने विजय करायला मी सांगणार आहे सगळ्यांना। रानमसलेनं प्रचंड लीड होईल का? प्रचंड रानमसलेनं हो, आख्या मोहोळ तालुक्यातनं प्रचंड लीड येणार, ती बी रॉकी बंगाळीला। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी राजकुमार तगारे। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।